इथं मागे जी तुम्हाला दिसत आहेत ना, ही सगळी ब्रेकफास्ट आणि चहाची दुकानं आहेत जी बंद झालेली आहेत. वेळ झालेली आहे 12:08 या वेळेला. आता जस्ट इथून पोलीस होते, ते गेलेत आता इथून. आणि 10 मिनटापूर्वी ज्या रोडाने आलो ना, ते एक वाईन शॉप्स होतं, वाईन शॉप सुरू होतं 12ला 5 मिनटं कमी असताना. तर बघा मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वी पुन्हा पोलीस आले होते बाईक्सवर आणि ते सूचना देत होते बंद करण्यासाठी, बंद करा लवकरात लवकर म्हणून. बघा तुम्हाला ऐकू येत असेल आवाज. म्हणजे चहाची दुकानं बंद करण्यासाठी इथे पोलीस फिरतात. आणि ज्या रस्त्याने मी आलो तिथे वाईन शॉप चालू होतं, तिथे कोणी फिरकत नाही. म्हणजे सिगारेट पिणं, धूम्रपान करणं हे शरीरासाठी हानिकारक असतं, पण ते चालवणारे जे व्यवसाय करणारे लोक असतात ती श्रीमंत असतात. दारू पिणं शरीरासाठी हानिकारक असतं, पण ते दारूचा व्यवसाय करणारे श्रीमंत असतात. आणि 2 वेळेचं जे काही जेवण लागतं, जो काही आहार लागतो पोटासाठी, ते तयार करण्यासाठी जो वर्षभर राबतो शेतकरी, तो मात्र नेहमीच गरीब असतो. ही सत्य परिस्थिती आहे भारतातली. आता मी पुन्हा त्याच रस्त्याने परत चाललो आहे घराकडे. बघूया पुन्हा ते वाईन शॉप सुरू आहे का म्हणून, तिथे पोलीस फिरकत आहेत का बंद करण्यासाठी, तिथे त्यांच्यावर दबाव टाकतायत का. बघा भावांनो, तुम्हाला बोललो होतो ना, अजूनही 12:15 झाले, 12:20 झालेत, तरीसुद्धा वाईन शॉप हे सुरूच आहे. बघा, म्हणजे याचा अर्थ आपल्याला सरकार काय शिकवतं आहे की चहा, कॉफी, ब्रेकफास्ट, नाश्त्यासाठी लागणारे जे पदार्थ असतात ती शरीरासाठी हानिकारक असतात, आणि ही जी मद्य पदार्थ आहेत ही शरीरासाठी नेहमी चांगली असतात. हे आपल्याला शिकायला भेटलं.